विधानसभा अधिनियम 293 या 93 या प्रस्तावावर मी माझे विचार मांडण्याकरता या ठिकाणी उभा आहे। माझे अत्यंत जवळचे स्नेही सन्माननीय सरकार विनयजी कोरे यांनी मला विनंती केली, परंतु हा काय विषय देणं बदलणं हा माझ्या हातातला विषय नसल्यामुळे मी हेल्पलेस आहे। मी तुम्हाला सहकार्य करू शकत नाही असं मी सुरुवातीला या ठिकाणी सांगतो। अध्यक्ष महोदय, हा 293 चा प्रस्ताव हा शेतकऱ्यांशी संबंधित अशा प्रकारचा प्रस्ताव हा आपण या ठिकाणी आणलेला आहे। खरं तर या शेतकऱ्यांची एकंदरीत विदारक अशा प्रकारची परिस्थिती काय आहे, या राज्यामध्ये शेतकरी किती बेहाल आहे, शेतकरी किती हतबल आहे, शेतकरी हा जगण्याकरता कशा प्रकारे धडपड करतोय, त्याचं जिवंत उदाहरण 2 दिवसापूर्वी या महाराष्ट्रानं पाहिलं। दैनिक सामनामध्ये आणि सगळ्याच वृत्तवाहिन्यामध्ये एक 65-70 वर्षाची एक गृहिणी, आदरणीय भास्कररावजी जाधव साहेब, प्रस्ताव मांडलेलाच नाही, प्रस्तावावर आपण डायरेक्ट बोलायला सुरुवात केली। पहिली मला आपल्याला सूचना आहे की प्रस्ताव मांडावा आणि मग पुढे सुरू करा। आपण एक मिनिट अभिमन्यू पवार, शांत घ्या, जरा शांत घ्या। जाधव साहेब, आता चालतंय, चालू नाही एक मिनिट अध्यक्ष महोदय, एक मिनिट। याच्यामध्ये हे अकॅडमिक डिस्कशन, याच्यामध्ये काय फार कोणाबद्दल असं नाही। मला वाटतं मी केलंय ते बरोबर आहे, सचिवाने आपल्याला चुकीचं सांगितलंय असं माझं समज आहे। एक मिनिट, मी याच्यावर भाषण केलं पाहिजे। प्रस्तावावर मी म्हटलं की 293 वर मी बोलायला उभा आहे, मी भाषण करेन। मी भाषण केल्यानंतर आपण प्रस्ताव वाचून दाखवाल अशी एक प्रथा आहे, पण आपण म्हणता त्या पद्धतीने मी काय करावं तेवढं मला मार्गदर्शन करा। आपण कंटिन्यू करा। म्हणजे मी बोललो तेच बरोबर आहे अध्यक्ष महोदय, आपण त्याच्यानंतर हा प्रस्ताव वाचून दाखवायचा असतो। अध्यक्ष महोदय, 293 वर आपण या ठिकाणी सभागृहामध्ये चर्चा करायला उभे आहोत आणि हा प्रस्ताव पूर्णपणे शेतकऱ्यांशी संबंधित अशा प्रकारचा प्रस्ताव आहे। मी सांगितलं की शेतकऱ्यांची या महाराष्ट्रामध्ये काही दैना आहे, शेतकऱ्यांचं काही विदारक अशा प्रकारची परिस्थिती आहे, सरकारचं शेतकऱ्यांच्याकडे किती दुर्लक्ष आहे, याचं जिवंत उदाहरण म्हणून परवांच्या दिवशी 4 दिवसापूर्वी एक 65 ते 70 वर्षाची एक गृहिणी महिला, सहकार मंत्री आपण फार काय मनाला लावून घेऊ नये, परंतु आपल्याच जिल्ह्यातल्या आणि आपल्याच मतदारसंघातल्या सहकार मंत्र्यांच्या मतदारसंघातली एक गृहिणी डोक्यावर पदर घेऊन आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर जोखड ठेवून, म्हणजे बैलाच्या जागी तिने नवऱ्याला जुंपलं गेलं आणि नवऱ्याला ती ते नांगर ओढायला, ते जोत ओढायला लावत होती। काय त्या माऊलीच्या मनाला काय वाटले असेल, किती वेदना झाल्या असतील, किती घरं पडली असतील, परंतु आमच्या सरकारला मात्र त्या संदर्भामध्ये काहीही देणं घेणं नाही। तो विषय गांभीर्यानं आमचे सहकारी नानाभाऊ पटोळे यांनी मांडला। मांडण्याची कदाचित पद्धत थोडी फारच आक्रमक होती, आपण त्यांना सस्पेंड केलं। दुसऱ्या दिवशी 97 अन्वये हा प्रस्ताव मी या ठिकाणी आणला, आपण त्याला मान्यता दिली नाही आणि उद्या जो विरोधी पक्षाचा जो 293 चा प्रस्ताव असतो, त्या प्रस्तावाच्या माध्यमातून आपण सदनासमोर या, सरकारसमोर या अशा प्रकारचे माननीय अध्यक्ष महोदयांनी निर्देश दिले। आम्ही सकाळपासून वाट बघत होतो की 97 चा प्रस्ताव, याचा अर्थ असा की सभागृहासमोरचं सगळं कामकाज बाजूला सारून त्या 97 अन्वये, नियम 97 अन्वये त्या प्रस्तावावर चर्चा सुरू करणं, याचाच अर्थ त्या प्रस्तावाचं गांभीर्य, याचाच अर्थ त्या प्रस्तावाची गांभीर्याने दखल सरकारनं किती घेतली आहे आणि ज्याच्या बाबतीत ही दखल घेतली आहे त्याच्या बाबतीत त्या वर्गाला, त्या समूहाला त्या ठिकाणी संदेश जातो की आमच्या पाठीमागं कोणतरी आमच्या पाठीमागं उभा आहे, आम्हाला कोणाचा तरी आधार आहे। परंतु तशा प्रकारे काय आपण सरकार म्हणून त्या प्रस्तावाला चर्चेला काही मान्यता दिली नाही आणि म्हणून आता आपण या प्रस्तावासमोर त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतो आहोत। अध्यक्ष महोदय,
आपण या ठिकाणी प्रस्तावामध्ये सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की आपण अनेक ठिकाणी म्हणजे मे महिन्यामध्ये अवेळी पाऊस पडला आणि हा अवेळी पाऊस पडल्यामुळं अनेक ठिकाणी नदे नाले हे भरून वाहिले. नदे नाले आपल्या त्या ठिकाणी प्रवाह आहेत किंवा त्या एकंदरीत ते नाल्यांची एकंदरीत म्हणजे प्रवाहाची हद्द आहे, ती हद्द ओलांडून त्यांनी अनेक ठिकाणी तो पाऊस प्रचंड प्रमाणामध्ये पडल्यामुळं अनेक ठिकाणी नद्यांचं पाणी पात्राबाहेर गेलं. अनेक ठिकाणी दरडी कोसळून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं. केळी असतील, पेरू असतील, द्राक्ष असतील, डाळिंब असेल, धान म्हणजे भात असेल, कांदा असेल, या सगळ्या प्रकारच्या शेतीचं पुरेपूर वाटोळं या ठिकाणी लागलं आणि शेतकरी हा पूर्णपणे हवालदिल झाला. अध्यक्ष महोदय, हा पाऊस अवेळी पडला. अशा पद्धतीचा पाऊस खरं तर अवेळी पडल्यानंतर पुन्हा पाऊस हा रेग्युलर पडतो, परंतु 14 मेला जो पाऊस सुरू झाला तो पाऊस जवळजवळ कायमच सुरू झाला. मध्यंतरी या पावसानं पूर्णपणे दडी मारली होती आणि दडी मारलेल्या पावसामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर या पावसानं खूप मोठी दाणादाण सर्वांची उडवलेली आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण जर बघितलं तर 1 जानेवारी ते 31 मार्च 2025 पर्यंत या ठिकाणी 267 मराठवाड्यातल्या या आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 267 आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यातल्या लोकांनी हे जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत केल्या आणि जवळजवळ गेले 15 वर्षभरामध्ये अनेक जवळजवळ हजारो शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या आत्महत्या केल्या. अध्यक्ष महोदय, आपण मागच्या निवडणुकीच्या पूर्वी या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं, त्यांच्या अपेक्षा वाढवल्या होत्या, त्यांच्यासमोर फार मोठी स्वप्न उभी केली होती की आम्ही 7-12 कोरा 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 आणि कोरा करू. कोरा केला, त्यांच्याकडून सत्तेवर येण्याचं काम केलं आणि आता आम्ही आमच्या सोयीनं या ठिकाणी सरकार सांगतंय की आम्ही शेतीला या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांचा कर्जमाफ तर करणारच आहोत, परंतु योग्य वेळेला आम्ही कर्जमाफ करू. योग्य वेळ म्हणजे कधी? निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही लोकांना आश्वासनं दिलेत, ती आश्वासनं दिलीत ती निवडणुकीकरता दिलीत. आता पुढच्या निवडणुकीपर्यंत शेतकऱ्यांनी वाट बघायची का? तशाच पद्धतीनं अध्यक्ष महोदय, आपण महिलांना सांगितलं, महिला भगिनीला सांगितलं, लाडक्या बहिणी म्हणून सांगितलं की आम्ही 2100 रुपये तुम्हाला करून देणार आहोत. आता आपण म्हणता आम्ही बोललो नाही असं म्हणत नाही, परंतु योग्य वेळेला आम्ही देऊ. म्हणजे तुमची ही निवडणूक योग्य वेळ ही लोकांच्या भावनेशी खेळून निवडणुका जिंकणं म्हणजे योग्य वेळ. लोकांच्या भावनेशी खेळ करणं आणि सत्ता मिळवणं ही योग्य वेळ, अशा प्रकारचा संदेश एक महाराष्ट्रामध्ये गेलाय आणि हा केवळ संदेश नाही तर ही वस्तुस्थिती अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला उत्तर द्यावं लागणार आहे की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज नक्की कधी माफ करणार आहोत. आपली योग्य वेळ, ही योग्य वेळ म्हणजे ही वेळ कधी येणार आहे ही एकदा या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना आपल्याला सांगावं लागेल आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित करावं लागेल. जो शेतकरी आत्महत्या करतोय, जो शेतकरी भयभीत झालेला आहे, जो शेतकरी बैलाच्या जागी स्वतःला जोताला जोडून घेतोय, त्याला आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करावं लागेल. त्याला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक निश्चित अशा स्वरूपाचा शब्द द्यावा लागेल आणि तो शब्द केवळ निवडणूक जिंकण्याकरता नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुका आल्या आहेत, नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका आल्या आहेत. अध्यक्ष माझ्याकडे बघितलं तर चालेल, तुम्ही आता तिथं अध्यक्ष म्हणून आहात, पक्षाचे आमदार म्हणून नाही आहात, त्यामुळं तुम्ही माझ्याकडे बघत असताना मी सरकारच्या विरोधात बोलतोय असं समजण्याच्या ऐवजी तुम्ही अध्यक्ष आणि मी सदस्य, तुम्ही अध्यक्ष आणि मी सदस्य असं आपलं नातं आहे. आणि म्हणून जरा माझ्याकडे बघितलं मी आपण चांगलं बोलताय म्हणून आपलं ध्यानपूर्वक ऐकतो. बरोबर, मग मला माहित नव्हतं हे आपलं बघण्याची पद्धत. होय चालेल. आणि म्हणून अध्यक्ष महोदय की आता जवळ जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आल्या आहेत, नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आल्या आहेत. म्हणून फक्त लोकांना गुळ लावण्याचं काम, त्यांच्या कोपराला गुळ लावण्याचं काम अध्यक्ष महोदय होता कामा नये या सरकारकडून. आणि म्हणून या सरकारनं
केवळ निवडणुका जिंकण्याकरता म्हणून आम्ही लोकांच्या कोपराला गुळ लावत नाही. गुळ तर लावलाय पण कोणाच्या तोंडात काही जात नाही. अशा पद्धतीची सरकारची वागण्याची पद्धत आणि वृत्ती असता कामा नये अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ठोस अशा प्रकारचा सरकारने या ठिकाणी शब्द अध्यक्ष महोदय दिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, पर हेक्टरी या शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून सरकारनं किमान 50,000 रुपयाची तात्काळ मदत करण्याची गरज आहे. तात्काळ मदत करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत. सकाळी या ठिकाणी सभागृहामध्ये इथं प्रश्न उपस्थित करत असताना कोणीतरी सांगितलं की जिओ टॅगिंगच्या माध्यमातून वगैरे, अरे जर रेंजच नसेल, तिथं जर नेटवर्कच नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं हे पंचनामे तुम्ही करायला सांगितलेत. सरकारच्या वतीनं अध्यक्ष महोदय हे सांगितलं गेलं की आमचे तलाठी ट्रेंड आहेत, आमचे सर्कल इन्स्पेक्टर ट्रेंड आहेत, आमचे तहसीलदार ट्रेंड आहेत. आम्ही मान्य करतो, तुमचे सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी जरूर ट्रेन असतील, पण सर्वसामान्य शेतकरी अजून पुरेपूर ट्रेन व्हायला आपल्याकडे अजून खूप वेळ आहे. अजून त्याला ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे. अजून त्याला त्याच्या संदर्भामध्ये जाणीव करून देणं ही सुद्धा आपल्या सर्वांची गरज आहे. त्याचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे पंचनामे केवळ आपण ऑनलाईन पद्धतीनं करण्याच्या ऐवजी ऑफलाईन देखील पद्धतीनं केले पाहिजेत. अशा प्रकारची माझी तुमच्या सर्वांच्याकडे मागणी आहे, सरकारच्याकडे मागणी आहे. त्याचबरोबर त्यांना हेक्टरी 50,000 रुपये अध्यक्ष महोदय नुकसान भरपाई देणं, सरसकट नुकसान भरपाई देणं हा सुद्धा सरकारनं निर्णय घेतला पाहिजे. त्यांची कर्जमाफी करणं हा सुद्धा सरकारनं निर्णय घेतला पाहिजे. सरकारनं म्हटलंय की आम्ही आता प्रत्येकाला सौर ऊर्जा पंपाच्या माध्यमातून या ठिकाणी वीज देणार आहोत. सौर ऊर्जा पंपाकरता लाखो लोकांनी त्या ठिकाणी पैसे भरलेले आहेत. लाखो लोकांनी. सर्वांना मिळते सौर ऊर्जा पंपाचं कनेक्शन? अध्यक्ष महोदय, असंच झालं. 1 रुपया पीक संरक्षण विमा योजना म्हणून 1 रुपयात आम्ही शेतकऱ्याचा पीक विमा उतरतोय असं सांगितलं गेलं. शेतकऱ्याकडून एक रुपया गोळा केला गेला. आणि ज्या विमा कंपन्या आहेत सहकार मंत्री, त्या विमा कंपन्यांचं उखळ पांढरं झालं हे आता सरकारच कबूल करतंय. त्यावेळेला सरकारनं त्या 1 रुपया पीक विमा योजनेची खूप मोठ्या प्रमाणामध्ये भलावण केली. खूप मोठी स्वतःची पाठ स्वतःच्या हाताने ठोकून घेतली. आम्ही कसा 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी विम्याची रक्कम देणार आहोत म्हणून सांगितलं. आणि शेवटी त्याच सरकारला या सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की विमा कंपन्यांनी आम्हाला फसवलं. विमा कंपन्यांनी फसवलं. 1 रुपया आपण शेतकऱ्यांकडून घेतो पण बाकीचे हप्त्याचे पैसे सरकार म्हणून देतो. सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे तुम्ही आम्ही. सरकार म्हणजे सर्वसामान्य माणूस. सरकार म्हणजे सर्वसामान्य जनता. दिसायला जनतेच्या खिशातून 1 रुपया गेला असं वाटत असेल, परंतु हप्त्याची बाकीची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खिशातूनच गेली. शेतकऱ्यांच्या खिशातून गेली. आज शेतकऱ्याला आपण सांगतो की 6,000 रुपये आपण तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना म्हणून आपण तुम्हाला निधी देतो. त्याच्याकडून आपण किती रुपये वसूल करतो? एखादी फवारणी करायची असेल, बी बियाणं घ्यायचं असेल, त्याला त्या ठिकाणी कुठलीही खतं घ्यायची असतील तर कमीत कमी 18% जीएसटी घ्यावी लागते. आज कुठलंही पीक घ्या, कुठलंही पीक घेतलं तर वर्षातून किमान 60,000 रुपये हेक्टरी खर्च हा शेतकऱ्याला फवारणी करता, बियाणा करता, खतान करता, मजुरी करता हा किमान 60,000 रुपये खर्च येतो. 18 कष्टोदरसे. मंत्री महोदय, आपण त्याच्याकडून एका शेतकऱ्याकडून एकराच्या मागं आपण जवळजवळ 11,000 रुपये घेतो. 11,000 रुपये आपण त्याच्याकडून घेतो. आपण काही त्याला फुकट देत नाही. आपण फक्त या ठिकाणी आव आणतो, आपण मोठमोठी प्रसिद्धी करतो, आपण मोठमोठे फलक लावतो. आता आपण तिथे बाहेर बोर्ड लावलाय सगळीकडे, अख्ख्या विधान भवनात बोर्ड आहेत. काय बोर्ड आहे अध्यक्ष महोदय? त्या ठिकाणी बोर्ड काय लावलेला आहे? चला घडवू विकसित महाराष्ट्र 2047 महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट. मला कळत नाही तुम्हाला की सगळ्या ठिकाणी ही जाहिरातबाजी करायची तुम्हाला काय एवढी गरज काय? एवढं चांगलं काम तुम्ही करता. कुठलंही वर्तमानपत्र हातामध्ये घेतलं ते 3-4 फोटो तेच. अरे नवीन तरी फोटो सेशन करा, जरा नवीन पद्धतीचे फोटो काहीतरी येऊ द्या. तेच फोटो, 3-4 फोटो. ती हातामध्ये कसली तरी घेतलेली ती पुस्तकं, खाली काहीतरी जाहिरात. प्रत्येक वर्तमानपत्राला लाखो करोड रुपयाच्या जाहिराती तुमच्या. त्याच्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी योजना दूत निवडणुकीमध्ये नेमलेत. ह्या योजना तुम्हाला आपलं जे पब्लिसिटी डिपार्टमेंट आहे
त्या पब्लिसिटी डिपार्टमेंटचं हे काम आहे की सरकारी योजनांची पब्लिसिटी करणं, सरकारी योजनांची जाहिरातबाजी करणं, सरकारी योजना या सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या घराघरापर्यंत पोहोचवणं त्या डिपार्टमेंटचं काम आहे. ते डिपार्टमेंट असताना तुमच्या ह्या रोज जाहिरातबाजी असा एक दिवस नाही, असा टीव्हीचा एक चॅनल नाही की टीव्ही ऑन केला आणि तुमचे ते जाहिरातीचे फोटो दिसले नाहीत, असा एक दिवस नाही. ही जाहिरातबाजी पूर्वी सुद्धा काही कालावधी करता व्हायची, काही होत नव्हती असं मी म्हणणार नाही, पण त्याला काहीतरी टाइम लिमिट होतं, त्याला काहीतरी ठराविक एक कालमर्यादा होती. त्या जाहिरातबाजीला काही ना काहीतरी शेवटी मर्यादा असायच्या. रोज आता प्रत्येक वर्तमानपत्र, प्रत्येक चॅनलवर तुमची जाहिरात आहे. आणि म्हणून तुमचं हे व्हिजन डॉक्युमेंट, एका शेतकऱ्यानं आपल्या खांद्यावर नांगर घ्यावा आणि नांगर घेऊन त्यांनी त्या ठिकाणी नांगर ओढावा आणि त्याच्या पत्नीनं तो नांगर हकावा, हे तुमचं व्हिजन डॉक्युमेंट, हे तुमचं व्हिजन, ही तुमची शेतकऱ्यांबद्दलची कणावा, ही तुमची शेतकऱ्याबद्दलच्या कळवळा, हेच तुम्हाला शेतकऱ्याबद्दलचं प्रेम. अशा पद्धतीनं जाहिरातबाजीनं निवडणुका जिंकता येतात, परंतु राज्याची प्रगती, देशाची प्रगती अशा जाहिरातबाजीनं होत नसते. सर्वसामान्य माणसाच्या दुःखाच्या जाहिरातीबाजी करून चालत नाही, तर सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस व्हावं लागतं. आणि जो समरस होतो त्याला सर्वसामान्य माणसाच्या समस्या कळतात आणि तोच सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवू शकतो. त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस व्हायला पाहिजे, ही माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मी कोकणातून आलो. कोकणाच्या बाबतीत बोलत असताना अध्यक्ष महोदय मला सांगितलं पाहिजे की यंदा 14 मेला पाऊस पडला. साधारणपणे अध्यक्ष महोदय 25 मेला इथं आमच्या ताई बसल्या आहेत, आपल्याकडे रोहिणी सुरू होते 25 मेला आणि 25 मेला आपल्या कोकणामध्ये पेरणी सुरू होते. पेरणी 25 मेला सुरू होते, मुहूर्त होतो. पण यंदा मुळातच पाऊस पडला तो 14 मेला पडला. 14 मेला अध्यक्ष महोदय पाऊसच इतका पडला की जिकडे तिकडे पाणी झालं. नदी नाल्या तमाम भरून गेले अध्यक्ष महोदय. नदी नाले. कोकणामध्ये एकच पिकी शेती आहे, दुबार शेती नाही. सरकारने जरी खतं दिली, बियाणं दिली, सरकारने कितीही मदत केली तरी दुसऱ्यांदा कोकणामध्ये पेरणी होत नाही. पेरणी करायला चान्सच नाही. सरकारने कितीही मदत करायचं म्हटलं तरी सुद्धा कर्ज कोकणातले लोक घेतच नाही. त्यामुळे त्यांच्या हप्त्यांचं रिशेड्युलिंग वगैरे होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, यंदा कोकणामध्ये हे पाऊस अचानक पडला, नंतर 15 दिवस पाऊस गेला. थोडीशी पेरणी आम्ही केली नाही अशातला भाग नाही. माझी सुद्धा वेळेवर लावणी व्हायची, ती अजून लावणी झाली नाही. उद्यापासून मी जाणार आहे लावणीवर पुढचे 2-4 दिवस. ते नंतर अधिवेशन, नंतर बाकीचं सगळं, कारण मला माझी शेती केली पाहिजे, दुसरं खायचं काय, आणि शेतातलंच मी धान्य खातो हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्याला दुबार पेरणी करता म्हणून काहीही चान्स नाही, त्याला मदत करा. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, कोकणामधला आंबा, फणस, काजू हे साधारणपणे खऱ्या अर्थानं पूर्वी जो आंबा येतो तो काहीतरी कल्टार बिल्टार सारखं केमिकल वगैरे टाकून तो पिकवलेला आंबा असतो. पण जी पूर्वीची पिढीजात जी झाडं आहेत, वाडवडिलांनी पूर्वी जुनी लावलेली झाडं आहेत, या झाडांचा खरा ओरिजिनल आंबा कुठल्याही प्रकारचं खत न घालता, कुठल्याही प्रकारची फवारणी न करता जो आंबा पिकतो तो एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून आणि मेच्या पहिल्या आठवड्यापासून तो पिकायला लागतो. यंदा 14 मेलाच पाऊस पडला. आंबा जो होता नव्हता, मध्ये पाऊस पडला, त्यामुळे त्याचा मोहर गेला. अतिउष्णता झाली म्हणून त्या मोहर करपला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, त्या आंबा बागायतदाराला सुद्धा आंबा मिळाला नाही. कोकणामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून आम्हाला 4 पैसे मिळतात, परंतु मे महिन्यामध्ये संपूर्णपणे ही रस्त्यातली ती सगळी व्यवस्था विस्कळीत झाली. त्यामुळे पर्यटक सुद्धा कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाऊ शकले नाही. तिथेही आमची अडचण झाली. अध्यक्ष महोदय, आणखीन एक अडचण मोठी झाली, ती मासेमारांची अडचण झाली. मासेमारी साधारणपणे आपण सरकारी नियमाप्रमाणे 1 जूनला बंद करतो, 1 जूनला बंद करतो. परंतु 14 मेलाच उधाण आल्यामुळं, 14 मेलाच समुद्र खवळल्यामुळं, 14 मेलाच या ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्यामुळं त्यांना त्यांच्या होड्या बाहेर काढाव्या लागल्या. आणि अध्यक्ष महोदय, त्यांची मासेमारी सुद्धा बंद पडली. म्हणजे पर्यटन आपण अडचणीत आलं.
बागायतदार अडचणीत आला, शेतकरी अडचणीत आला, मच्छीमार देखील अडचणीत आला, मच्छीमार देखील अडचणीत आला. आणि म्हणून त्याला पॅकेज दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय, पॅकेज दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. रायगडमध्ये रब्बी पीक घेतलं जातं, रायगडमध्ये काही पावसाळी भात शेती होते. मी त्या एप्रिल मे महिन्यामध्ये त्या रस्त्यानं जात असताना डोळ्यातून पाणी आलं. सगळं शेत पिवळं धम्मक पिकलेलं होतं, सगळ्या शेतामध्ये भात तयार होतं. तुम्ही विदर्भातली मंडळी आमची धान म्हणते, आम्ही भात म्हणतो. हे सगळं भात तयार होतं, पिवळं धम्मक सगळी शेतं होती. वरून धो 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 पाऊस पडला अध्यक्ष महोदय. ते तयार झालेलं भात घेऊन जाणार कुठं, ते बाहेर काढणार कसं, त्याची कापणी करणार कशी. ते खाली कोसळल्यानंतर तिसऱ्या दिवसाला भात रुजतं, त्याला रुजतं अक्षरशः भात ते तिसऱ्या दिवशी. आणि म्हणून शेतकऱ्यांनी केलेली मेहनत त्याच्या डोळ्या देखत त्या ठिकाणी पूर्णपणे नाश पावली. रायगडमध्ये सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली, रायगडमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून मी मगाशी कांदा म्हटलं, पेरू म्हटलं, बाकी सगळं धान म्हटलं, हा जसा कांदा म्हटलं, असा जसा शेतकरी अडचणीत आलाय तशाच पद्धतीनं अध्यक्ष महोदय कोकणातला शेतकरी सुद्धा फार अडचणीत आलाय. त्याला या ठिकाणी पॅकेज देण्याची गरज आहे. मी धन्यवाद देतो सरकारला की सरकारनं मध्यंतरी एक घोषणा जाहीर केली की आम्ही मत्स्यमारीला शेती व्यवसायाचा दर्जा दिला. गेली 10-15 वर्ष अनेक वेळेला सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर आणि स्वतः मत्स्य विकास राज्यमंत्री असताना सुद्धा आपण प्रयत्न हा करत होतो की या मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा द्यावा, शेतीचा दर्जा मिळावा, म्हणून आपण प्रयत्न करतो. तो सरकारने दिलं, मी सरकारचं अभिनंदन करतो, मी सरकारचं अभिनंदन करतो. पण अजूनही त्याच्यामध्ये स्पष्टपणा आहे अध्यक्ष महोदय. तुम्ही त्या मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला म्हणजे काय केलं, त्याची काय स्पष्टता अजून कुठे दिसत नाही. त्या संदर्भातला GR निघालेला कुठे वाचनामध्ये येत नाही. ज्याच्या नावानं तुम्ही हे सगळं जाहीर केला करता, ठीक आहे, दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची आपल्याकडे प्रवृत्तीच नाही. श्रेय तुम्हाला जरूर घ्या. आमच्या मच्छीमारांना त्याचा फायदा झाल्याचे कारण ज्या माणसानं कधी तो प्रश्न मांडलेचा मी कधी ऐकलं सुद्धा नाही, त्याचं नाव सुद्धा ऐकलं नाही, त्याच्या नावानं तुम्ही शेती, त्याच्या मागणीमुळं, त्याच्या पाठपुराव्यामुळं, त्याच्या भाषणामुळं, त्याच्यामुळं आम्ही त्याला मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला म्हणून तुम्ही जाहीर केलं, आम्हाला आनंद आहे. पण त्या धोरणासंदर्भामध्ये तुमच्यामध्ये स्पष्टता येण्याची गरज आहे. आणि म्हणून ती स्पष्टता सुद्धा यावी अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमचे लोक काय म्हणतात, स्वतः मंत्री महोदय काय म्हणतात. मंत्री महोदय शेतकऱ्याबद्दल भाषा वापरत असताना काय वापरतात अध्यक्ष महोदय. त्या शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्याच्या ऐवजी, त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याच्या ऐवजी, त्या शेतकऱ्याच्या पाठीवर मायेनं हात फिरवून लढ म्हणण्याच्या ऐवजी त्याची टिंगलटवाळी करणं, त्याची चेष्टा करणं, त्याची कुचेष्टा करणं, अशा पद्धतीनं चेष्टा करण्याचं काम हे स्वतः कृषी मंत्री करतायत. एक शेतकऱ्यांची चेष्टा करत असताना शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून काय मुलीचे साखरपुडे करायचे आहेत काय. अरे शेतकऱ्यांना काय मुलीचे साखरपुडे करू नयेत का. शेतकऱ्यांना आपल्या मुलाबाळांचे मुलीबाळींच्या लग्नाची स्वप्न कधी बघू नयेत का. शेतकऱ्यांना कधी आपल्या मुलीबाळींचं लग्न हे विनाविघ्न पार पडलं, विना कर्ज पार पडलं, न आत्महत्या पार पडलं आणि ते पडावं अशा प्रकारचं शेतकऱ्याने स्वप्न कधी बघू नये का. अध्यक्ष महोदय विचार केला पाहिजे. लग्न करतात आजकाल भिकारी, नाही तुम्हाला द्यायचं बोलायला सांगितलं अध्यक्षांनी. अध्यक्षांच्याकडे आम्ही अशी परवानगी घेऊन आलो 4ला प्रस्ताव सुरू करत असताना, माझं झाल्यानंतर इकडून 2 जण बोलतील. कंटिन्यू आपण खात्री करून घ्या, आम्ही काय म्हणतो असं नाही, खात्री करून घ्या. म्हणजे स्वतः होते ना सेक्रेटरी. आणि म्हणून अध्यक्ष महोदय शेतकऱ्याने ही स्वप्न कधी बघूच नाही का अध्यक्ष महोदय. सुखी संसाराची स्वप्न कधी शेतकऱ्याने बघूच नाही. काय म्हणाले मंत्री, मंत्री म्हणाले आजकाल भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्याला 1 रुपयामध्ये पीक विमा योजना दिली. त्या पीक विमा योजनेचे कसे धिंडवडे निघाले सहकार मंत्री महोदय ते मी तुम्हाला आत्ता सांगितले. सरकारने त्यावेळेला 1 रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा योजना दिली म्हणून सांगितलं. आणि त्याच सरकारला याच सभागृहामध्ये कबूल करावं लागलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला, कंपन्यांचा फायदा झाला, शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही. पण कंपन्यांना हप्ता जो गेला तो सरकारने दिला म्हणजे तो तुम्ही आम्ही नागरिकांनीच तो हप्ता दिलेला आहे. सरकार जी कोणी असलं तर त्या ठिकाणी असणारे मंत्री संत्री उद्या आम्ही काय ते काय खिशातून कोणी देत नाही, कोणी खिशातून देत नाही, जनतेच्याच खिशातून हे पैसे जातात. आणि म्हणून एका बाजूला
स्वतः मंत्री सांगतात की या योजनेचा बोजवारा वाजला आणि दुसऱ्या बाजूला मंत्रीच चेष्टा करतात की 1 रुपया भिकारी घेत नाही, आम्ही सुद्धा 1 रुपयात तुम्हाला विमा देतो, अशा प्रकारची चेष्टा टीका करतात. अध्यक्ष महोदय, जागेवर काय नाही, तुमच्या काय ढिकलाचा पंचनामा करायचा का? ही बोलण्याची सुद्धा मदार, ही मजल, ही वृत्ती आणि हे शब्द तोंडातून कसे येतात? एवढ्या करता येतात की अहंकार, एवढ्या करता येतात की सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाची काही आम्हाला देणं नाही घेणं, अशा लोकांच्या तोंडून असे शब्द येतात. काल इथे या सदनाचे सहकारी माझे बबनराव लोणीकरने खुलासा केला, आपण तो खुलासा स्वीकारला. काय म्हणतात काय या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार, तुम्हाला बूट, तुम्हाला चपला, कपडे माझ्या बापामुळे म्हणजे मोदी साहेबांच्या मुळे मिळतात, माझ्या बापामुळे तुम्हाला मिळतात. तुम्हाला पेरणीसाठी 6,000 रुपये माझ्या बापामुळे मिळतात. तुमच्या आईच्या अंगावरचं पातळ माझ्या बापामुळे मिळतं. तुमच्या बायकोच्या खात्यामध्ये पैसे, बहिणीच्या खात्यामध्ये पैसे माझ्या बापामुळे येतात. अध्यक्ष महोदय, सरकार काय 2014 पूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती? 2014 पूर्वी या देशामध्ये सरकार नव्हती? 2014 नंतर सरकार आली, याच्या पुढे सुद्धा काही सरकार येणार नाहीयेत. ही लोकशाही आहे, ती अजरामर राहिली पाहिजे. याकरता म्हणून आम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे, झटलं पाहिजे. आणि आमची सत्ता आहे, आम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, आम्ही त्या पक्षाचे आमदार खासदार आहोत, म्हणून अशा प्रकारची भाषा करून कोणाचा तरी उपमुर्द करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिला? अशा प्रकारचे शब्द आमच्या तोंडून कसे येऊ शकतात? शेवटी माणसानं मोठेपणा त्याच माणसाला शोभून दिसतो की ज्याच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. अरे फळझाड, एवढं मोठं फळझाड ज्यावेळेला लागतं, ज्या वेळेला ते बहरतं, त्याच्यावर अनेक फळं लागतात, त्यावेळेला ते फळझाड असं ताट उभं राहत नाही, ते फळझाड वाकतं, ते झुकतं. याचा अर्थ त्या फळझाडाला सुद्धा, मुख्या फळझाडाला सुद्धा माहिती असतं की आज जरी मी फळांनी बहरलेला असेल तरी सुद्धा मला फुलं यावीत, मला फळं लागावीत, मी फुलांनी भरावं म्हणून कोणाच्या तरी हात माझ्याकरता राबलेले आहेत. कुणीतरी माझी मशागत केलेली आहे, कुणीतरी माझ्या बुंदामध्ये 4 खताचे दाणे टाकलेले आहेत, कुणीतरी झारीभर पाणी मला माझ्या बुंदामध्ये टाकलंय, म्हणून मी बहरलोय, म्हणून मी फळात आलोय. हे त्या मुक्या झाडाला कळतं, ते आमच्यासारख्या चालत्या बोलत्या माणसांना का कळू नये? कशा करता हा अहंकार? सत्तेमध्ये काय आपणच फक्त आलो की काय? यापूर्वी देखील अनेक लोक होऊन गेले, याच्यानंतर देखील होणार आहेत. हे लक्षात ठेवा, तुम्ही हे लक्षात ठेवा. हे लक्षात आपण सर्वांनी ठेवलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं की लागत्या फळाच्या झाडाप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी नम्र असलं पाहिजे. खोपडे सरकार, तुम्ही या सभागृहामध्ये इकडे पण बसत होतात, इकडे आम्हीही बसत होतो. इकडे नाताभाऊ खडसे होते, विरोधी पक्ष नेते, बरोबर आहे. बाजूला सुधीर भाऊ बसलेले असायचे, त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बसलेले असायचे, त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बापट बसलेले असायचे, बरोबर आहे. आणि देवेंद्रजी बसलेले असायचे, त्याच्या बाजूला गिरीश भाऊ बापट बसलेले असायचे. हे काँग्रेसवाले हे मंत्रिमंडळामध्ये होतो, आम्ही मंत्रिमंडळामध्ये होतो. मी सुद्धा कधी कधी एक्साइट व्हायचो. इतकं हे लोक बोलायचे, आज एक शब्द ऐकून घेत नाहीत तुम्ही. इतकं बोलायचे, सरकारला एवढे अस्लाद्य शब्द वापरायचे. शिवीगाळा शब्द मी वापरत नाही, मी अस्लाद्य वापरतोय. एवढे वापरायचे हे काँग्रेसवाले, हे मंत्री संत्री, एकदा असा कान आणि एकदा असा कान, बडबडायचं किती ते बडबडा. मी स्वतः असं म्हणायचो, अरे काय एवढं ऐकून घेता, कशा करता ऐकून घेता, काय काय ते बोलले. त्यावेळेला हेच लोक मला समजावून सांगायचे, हे जयंतराव बाजूला बसलेले आहेत, असू दे, आपण सत्तेमध्ये आहोत, आपल्याला अनेक ठिकाणी न्याय मागायला जागा आहे, आपल्याला अनेक ठिकाणी आपली कामं करून घ्यायला जागा आहे, आपल्याला सत्तेचा आधार आहे. त्यांना आधार कोणाचा आहे? किमान त्यांना बोलण्याचं समाधान सत्ताधाऱ्यांना मिळतंय, बोलू देत, आपण सत्ताधारी आहोत, आपण ऐकून घेतलं पाहिजे. हे लोक मला सांगत होते आणि हे लोक वाटेल ते बोलत होते. समजून घ्या, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष याचं नातं कसं असलं पाहिजे. समीरजी, कुणाल, तुम्ही पण आपण एकत्रच काम केलेलं आहे. हसताय तुम्ही, ठीक आहे, परंतु आपण एकत्रच काम केलेलं आहे. हे सगळं आपण ऐकलंय. अनेक मंत्री आपण बघितले, अनेक मुख्यमंत्री बघितले, अनेक अध्यक्ष आम्ही बघितले.
नाही, अशातला भाग नाही. पण अशा प्रकारची भाषा वापरण्याचा अहंकार आणि मला त्यांना कोणीतरी झापलं, त्यांना कोणीतरी बडबडलं, त्यांना कोणीतरी तंबी दिली, त्यांना कोणीतरी सस्पेंड केलं, असं कुठं ऐकायला मिळालं नाही. पण नाना भाऊ नुसते तिथं डायसवर गेले, 1 मिनिटात सस्पेंड. 1 मिनिटात सस्पेंड तुम्ही केलं. कधी केलं? अध्यक्ष सातत्यानं मी आता त्याच्यावर बोलणं बरोबर नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे, पण माफी मागण्याचा अवधी सुद्धा आपण त्यांना दिला नाही. माफी मागण्याचा अवधी सुद्धा दिला नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीत फक्त आणि फक्त भाषण करून पोट भरणार नाही. अध्यक्ष महोदय, भाषण करून पोट भरणार नाही. एक माझ्या कोकणातला आणखीन एक विषय मला मांडला पाहिजे. इथं मंत्री महोदय कोकणातले बसलेत, किती गांभीर्याने घेतात मला माहित नाही, पण ऐकतात बऱ्यापैकी माझं. आपण काजू बोर्ड काढण्याचा इथे घोषणा जाहीर केली आपल्या सरकारने. आपण गेल्या वर्षी काजू बिला प्रत्येक किलोच्या पाणीमागे 10 रुपये अनुदान द्यायचं घोषणा आपण केली. सहकार मंत्री तुम्ही ऐकून घ्या, तुमच्या खात्याशी हा संबंधित विषय. सभागृहामध्ये उत्तरामध्ये सांगा तुम्ही. ते 10 रुपये कोकणाला किलो मागे देण्याची घोषणा केली, पण प्रत्यक्षपणे त्या संदर्भातला GR, त्या संदर्भातली ऑर्डर कधी गेली? काय मंत्रिमंडळामध्ये बसून करताय? ऑर्डर गेली जुलै महिन्यामध्ये. योगेशजी, जुलै महिन्यामध्ये गेली. आपली काजू जून महिन्यामध्ये राहते का शिल्लक? मेच्या एंडलाच काजू संपून जातो ना. जुलै महिन्यामध्ये ऑर्डर गेली. ऑर्डर काय गेली? की आम्ही किलोला 10 रुपये तुम्हाला अनुदान देणार आहोत, पण आम्हाला जीएसटीचं बिल द्या. जीएसटीचं बिल? अरे किरकोळीमध्ये भैयाना काजू लोक देतात, जीएसटीचं बिल देणार कुठं? तुमचा GR गेला ह्याच्यामध्ये जुलैमध्ये, तुमची ऑर्डर गेली जुलैमध्ये. मे महिन्याच्या एंडलाच काजू सगळा संपला आणि तो तुम्हाला बिल कुठलं देणार? आम्ही म्हटलं इकडचं तिकडचं बिल द्या, 2-10 पैसे तुम्हाला 4 पैसे मिळतील ते पदरात पाडा. ते म्हणले जीएसटीचं बिल पाहिजे. कुठून आणणार जीएसटीचं बिल? किती पैसे दिलेत ते जाहीर करा. फसवी योजना, कोकणाकरता एकमेव असलेली योजना, दुसरी सिंधुरात नसलेली योजना, तीही बंद झाली आहे. तीही बंद झाली आहे. आता मत्स्य विकास मंत्री इथं या ठिकाणी नाही आहेत. त्यांचं आणि माझे वैचारिक मतभेद जरूर असू शकतात, पण त्यांना मी भेटून सांगत असतो कोकणाकरता काय काय करा. तुम्ही मत्स्य शेती जाहीर केले, तुम्ही केलेत, तुम्हाला श्रेय देऊ द्या का न देऊ दे तो भाग वेगळा, पण कोकणाकरता त्या मत्स्य शेती म्हणून त्याचं स्वरूप काय असणार त्या संदर्भामधली एकदा स्पष्टता या ठिकाणी येणं गरजेचं आहे. मच्छीमारांच्या घराखालच्या जमिनी नावावर करण्याकरता 10-11 वर्ष मीच घालवली. आता ती जी सुरुवात झालेली आहे त्याचीही पूर्तता करा. अध्यक्ष महोदय, ही तुम्हाला विनंती करतो. आणि त्याचबरोबर आपण इथं सरकारची अवस्था काय आहे शेतकऱ्यांच्या प्रती, आणि ह्या राज्यामध्ये सरकारचं काय दिवाळं वाजलंय, आणि हा सरकार किती अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतंय, त्याचाच एक रिपोर्ट आज लेखी स्वरूपामधला. अध्यक्ष महोदय, तुम्ही पण प्रश्नावली हातामध्ये घ्या. आजच्याच प्रश्नावलीमध्ये सरकारनं लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रश्न क्रमांक 29 या विकास ठाकरे आणि बाकीचे सदस्य आहेत त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला या ठिकाणी मंत्री महोदयांनी उत्तर दिलंय की होय होय राज्यात 1,82,433 कुपोषित बालकं आढळली. हे तुमच्या सरकारचं लिखित उत्तर आहे. ही तुमच्या सरकारची खरी 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 वस्तुस्थिती आणि हे सरकारचं खरं रूप आणि स्वरूप आहे. रूप आणि स्वरूप आहे. तुम्ही बाहेर कितीही डांगोरा पिटा, कितीही मोठेपणा मारा, कितीही जाहिराती करा, कितीही कार्यक्रम करा, कितीही विरोधकांना अंडर एस्टिमेट करा, कितीही विरोधकांच्या योजना अडवून ठेवा, त्यांना विकासाला एकही रुपया देऊ नका, त्यांना ठाई ठाई वेटीस धरा, त्यांचं एकही काम देव करू नका, पण शेवटी ही बालकं जी आहेत ही राज्याची आहेत, ही तुमची आमची आहेत. तुम्ही राज्याचे ट्रस्टी आहात, तुम्ही राज्याचे मायबाप आहात. मायबाप सरकार म्हटलं जातं. मायबाप सरकारनं माय बाप या दोघांची भूमिका आणि जबाबदारी काय असते, ही समजून, कर्तव्य काय असतात ही समजून घेण्याची गरज आहे. मी हे डिटेल्स मध्ये सांगत नाही, परंतु आपण स्वतःहून कबूल केलंय की राज्यात 1,82,443 कुपोषित बालकं आढळली असून बाकीची गंभीर बालकं 30,800 आहेत. सकाळी इथं आरोग्याच्या विषयावर बरेच प्रश्न झाले. आरोग्याच्या बाबतीत आम्ही सातत्यानं सांगत होतो की सगळे सभागृहातले सदस्य, कोणी एकटा असं मी म्हणत नाही, आणि म्हणून सातत्यानं सभागृह सांगत होतं
या राज्यातली आरोग्याचे 3:13 वाजलेले आहेत. त्याचं हे बोलकं उदाहरण आहे. आणि हा तुम्ही दिलेला लिखित स्वरूपाचा दस्तऐवज आहे, हा माझ्या हातातला दस्तऐवज नाही. आणि म्हणून यावरून हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात कसं आहे, हे सरकार स्वतःच्या लोकांकरता कसं काम करतंय आणि सर्वसामान्य माणसाकरता काम कसं करत नाही, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. यापेक्षा फार काय मला बोलायची आवश्यकता वाटत नाही. आणि म्हणून 2-4 मुद्दे मी या ठिकाणी मांडले की आपण एकरी हेक्टरी 50,000 रुपयाची मदत ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करता करा. त्या रायगडमध्ये सगळं भिजलेलं भात, कोकणामध्ये त्या ठिकाणी न झालेली पेरणी, मासेमारी, पर्यटन व्यवसाय, फळबागा ह्या उद्ध्वस्त झाल्या, त्यांना पॅकेज द्या. त्याचबरोबर केळी असतील, पेरू असतील, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, धान असेल, कांदा असेल, अशा प्रकारची शेतकऱ्याची झालेलं वाटोळं, हे वाटोळं सुद्धा आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यांना मदत करा. राहिला प्रश्न इथे या ठिकाणी थोडासा एक शेवटचा मुद्दा जो आम्ही मांडलेला आहे तो 12,000 रुपये शिपायाने 10,000 रुपये तुटपुंजा पगारामध्ये सगळे क्लास 3 क्लास 4 हे सगळे आउटसोर्सिंग, सगळा कर्मचारी वर्ग आउटसोर्सिंगचा. एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार काय, ओबीसी मध्ये आम्ही कोण काय त्याच्यात दाखल करणार नाही, आणि 17 इतर जाती दाखल केल्या, 1% त्यांचा आम्ही करू देणार नाही. आम्ही जातीला आरक्षण मिळावं म्हणून भांडतोय. आणि ज्या जातीचा शेवटचा टप्पा, शेवटच्या नोकऱ्या, या नोकऱ्या सरकारने पूर्णपणे संपवलेल्या आहेत. या नोकऱ्या सरकारने पूर्णपणे संपवलेल्या आहेत. या नोकऱ्या सगळ्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सरकारने या ठिकाणी भरायचं काम सपाट्यानं सुरू केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. हा सगळा फक्त या ठिकाणी ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर खेळवण्याचं काम सरकार करतंय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, सिक्युरिटी बोर्डाचं सुद्धा 3:13 वाजलेत. आज सकाळी एक प्रश्न होता, त्या प्रश्नावर आपण जाऊ म्हणून विचार केला होता पण त्या प्रश्नापर्यंत आपण पोहोचलो नाही. माथाडी कामगारांच्या संदर्भातला प्रश्न होता. खरं सांगायला गेलं तर ज्या ठिकाणी आस्थापना असते त्या ठिकाणी माथाडी कामगार असला पाहिजे नियमाप्रमाणे. पण आमच्या कोकणामध्ये एवढा मोठा इंडस्ट्री एरिया आहे, काय करतं काय माथाडी कामगार बोर्ड, काय करतं काय सिक्युरिटी बोर्ड. सिक्युरिटी बोर्डाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड घेतले पाहिजेत, परंतु प्रायव्हेट कुठली तरी एजन्सी नेमायचे, त्यांचे गार्ड घ्यायचे, आणि आमच्या स्थानिक पोरणा किमान सिक्युरिटी गार्डचं सुद्धा काम जमणार नाही. असं कुठं झालंय? सिक्युरिटी गार्डचं सुद्धा ते काम जमू शकतं. आणि म्हणून या सगळ्या बाबतीत सरकारनं सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून आजपर्यंतची जी राज्य आम्ही बघितली तो कॉमन मॅन, सामान्य माणूस नजरेसमोर ठेवून योजना आखल्या गेल्या, नजरेसमोर ठेवून. आता अदानी, अंबानी अशा प्रकारचे लोक नजरेसमोर ठेवून योजना आखल्या जात आहेत, घोषणा मोठ्या मोठ्या केल्या जात आहेत. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टँडअप इंडिया, सिट डाऊन इंडिया वगैरे 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 वगैरे. कुठे आहे सगळं? राज्यामध्ये आज किती पोरं बेकार आहेत, बेकारीची संख्या काय आहे, याचा विचार आपण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे. आणि म्हणून सामान्य माणूस जगाबरोबर आपण गेलं पाहिजे, जगाबरोबर स्पर्धेमध्ये आपण उतरलं पाहिजे. जगाच्या बरोबरीनं जायचं असेल तर जगातली प्रत्येक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण अडॉप्ट केली पाहिजे. याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही. पण हे करत असताना सामान्य माणूस काय करणार, सामान्य माणसाचं काय होणार, सामान्य माणसाचा राडघाडगं, संसाराचं राडघाडगं कसं चालणार, याचा विचार जर करायचा असेल तर शेतकऱ्याच्या मागे तुम्हाला उभं राहावं लागेल, कामगाराच्या मागे तुम्हाला उभं राहावं लागेल. अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना, यानंतर माझे सहकारी या ठिकाणी बोलणारच आहेत. 2024 मध्ये 3,588 मृत्यू झालेत, 20 वर्षात जवळजवळ 72,000 मृत्यू झालेत. त्या संदर्भामध्ये सुदैवानं मी त्याच्यात मोठेपणा सांगत नाही की ज्या कोकणाचं आम्ही प्रतिनिधित्व करतो त्या कोकणामध्ये ही आत्महत्या करण्याची वगैरे काही लागण अद्यापपर्यंत लागलेली नाही. पण योगेशजी, तुम्ही गृहराज्यमंत्री आहात, तुम्ही माहिती घ्या, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा, सिंधुदुर्गामध्ये सुद्धा एखादी घटना घडली असं माझ्या वाचनात आहे, मी कन्फर्म नाही, परंतु आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा यंदा 3-4 आत्महत्या झाल्या. त्या 3-4 सुद्धा जसं इकडच्या भागामध्ये तसंच त्या भागामध्ये
आपल्याकडं हताश होऊन खिशामध्ये पत्र लिहून ठेवलं की कर्जबाजारीपणामुळं, शिक्षण घेऊन नोकरी नसल्यामुळं, शिक्षण घेऊन लग्न कार्य होत नसल्यामुळं, शिक्षण घेऊन मी माझ्या आई वडिलांना कुठेही मदत करू शकत नसल्यामुळं मी हताश होऊन आत्महत्या करतोय. अशा 3-4 आत्महत्या सुद्धा आपल्याकडे झालेल्या आहेत. मी त्या आत्महत्या झाला असं अजूनही म्हणायला तयार नाही, पण तरी सुद्धा तुम्ही गृहराज्यमंत्री आहात, माहिती घ्या. तुमची ही जबाबदारी बनते की अशा पद्धतीने जर कोणतरी निराश होऊन हताश होऊन जर या निर्णयाप्रत जात असेल तर आपल्याला समाज प्रबोधन करावं लागेल. आपल्याला त्या ठिकाणी तू अशा पद्धतीने आत्महत्या करू नकोस. जीवनामध्ये संघर्ष अनेकांच्या वाट्याला येतो, का आपल्याच वाट्याला येतो अशातला भाग नाही. तो संघर्ष आपण करू, परंतु असं सहजासहजी त्या संघर्षाच्या पुढे आपण गुडघे टेकून आत्महत्या करणार नाही. हा आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये जागवावा लागेल. आणि म्हणून ही जबाबदारी आपली आहे. आपण केवळ राजकारणाकरता एकमेकांवर आरोप टीका करणं त्या तेवढ्या पुरेशा ठीक आहेत, पण कायमस्वरूपी त्याच्यात अडकून पडू नका. तरुण आहात, तुम्हाला जर भवितव्य तुमचं घडवायचं असेल तर ह्या ठिकाणी आरोपातून तुमचं काही भवितव्य घडण्यातलं नाही. मी तुम्हाला आजच सांगून टाकतो, काहीतरी विधायक काम करा, चांगलं काम करा, जे आपल्या कोकणाच्या फायद्याचं आहे, आपल्या कोकणाच्या हिताचं आहे. राज्याचे तुम्ही मंत्री आहात हे मला माहितीच आहे, पण आता मंत्री राज्याचा कुठला कपाळातला राहिलाय, आता जिल्ह्यातला सुद्धा मंत्री राहिला नाही, आता स्वतःच्या मतदारसंघाचाच मंत्री राहिलाय प्रत्येक जण. हा प्रत्येकाला अनुभव असेल आणि म्हणून तुम्ही सुद्धा त्या संदर्भामध्ये विचार करावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि ह्या 293च्या माध्यमातून या सरकारनं अहंकार सोडावा, मुजोरी सोडावी, शेतकऱ्यांचा उपमर्द करणं सोडावं, शेतकऱ्यांना नांगराला जुंपण्याचं पाप या सरकारनं करू नये, शेतकऱ्यांना मदत करावी आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यावेत अशा प्रकारचा आग्रह करून मी माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय